नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी किरण बंड जाधव लीलँड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एरिया मॅनेजर या पदावर कार्यरत आहे। आज आपण जाणून घेणार आहे जाधव ग्रुपच्या बद्दल। जाधव ग्रुप हा जवळपास 40 वर्षापासून शेतकऱ्याच्या सेवेमध्ये नवनवीन उपकरणाची निर्मिती करतोय। त्यामध्ये जाधव लीलँड ही जाधव ग्रुपचीच एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असून यामध्ये आम्ही ट्रॅक्टर चलित अवजारांची निर्मिती करतोय। जसे की यामध्ये आमच्याकडे रोटावेटर आहे, ब्रॉडकास्टर आहे, खोडवा कटर आहे, रिव्हर्स फॉरवर्ड आहे, बेलर आहे, पोस्टल डिगर आहे, पॉवर ॲरो आहे, सुपर सीडर आहे। अशा विविध अवजारांची आम्ही निर्मिती करतोय आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये प्रोडक्ट रेंजमध्ये आमच्या वृद्धी करतोय। तर आज आपण माहिती घेणार आहे जाधव लीलँडच्या रोटावेटरबद्दल, जे की आमच्याकडे 3 फुटापासून ते 10 फुटापर्यंत रेंज आहे। तर यामध्ये त्यामधील आपण BM 1200 जो की 4 फूट रोटावेटर आहे याबद्दल माहिती घेणार आहे। तर BM 1200 हा आम्ही स्पेशली डेव्हलप केलेला रोटावेटर आहे, जो की सगळ्या प्रकारच्या सॉइलमध्ये चालवण्यासाठी उपयुक्त असा बनवलेला आहे। जसं जी आपली ऊसाची शेती आहे, त्याच्यानंतर केळीच्या बाग आहे, ह्या ज्या हार्वेस्ट झाल्यानंतर जो काही बेड राहतो तो बेड थोडा हार्ड राहतो, तो बेड फोडण्यासाठी हा जो रोटावेटर आहे हा खूप उपयुक्त असा आहे। तर तुम्ही बघत असाल तर या रोटावेटरमध्ये याची जी लांबी आहे ही 4 फूट आहे आणि याच्यामध्ये आम्ही 24 आणि 30 अशा 2 प्रकारचे ब्लेडची व्यवस्था केलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला 24 ब्लेड आणि 30 ब्लेड दोन्ही ऑप्शन मिळतील। आता याच्यामध्ये 24 आणि 30 देण्यामागचं कारण असं आहे की आता आपल्याकडे काही ट्रॅक्टर जे आहे कमी HP चे आहे आणि त्यांना 4 फुटाचा रोटावेटर वापरायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही 24 ब्लेड देऊ शकता। आणि ट्रॅक्टर HP जर जसं तुमचं 24 HP च्या वर असेल तर तुम्ही याला 30 ब्लेडचा पण रोटावेटर वापरू शकता। तर आता आपण थोडक्यात त्याचं बघूया, याची बांधणी कशा पद्धतीची आहे त्या बांधणीकडे आपण लक्ष देऊया। तर आता बघा, आपण याला समजण्यासाठी 4 भागामध्ये विभागून घेऊ। याच्यामध्ये एक गिअरबॉक्स, मेन फ्रेम, रोटर पाईप आणि साईड गिअर। तर पहिले आपण याच्यामध्ये गिअरबॉक्स बद्दल माहिती घेऊया। यामध्ये जो गिअरबॉक्स आपण यूज केला आहे तो RT020चा गिअरबॉक्स यूज केला आहे आणि याच्यामध्ये जो बिवेल पिनियन आहे तो 13 टीथचा आहे आणि जो बिवेल गिअर आहे तो 25 टीथचा दिलेला आहे। याची जी ऑइल होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती जवळपास 2.5 लिटरची आहे। आता ऑइल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेणेकरून जो तुमचा रोटावेटर आहे याच्यामध्ये आवाज येणार नाही, त्याचा टेम्परेचर जास्त राहणार नाही, त्याच्यामुळे आपला जो लुब्रिकेशन आहे याच्याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागेल। त्याच्यासाठी आम्ही इथं तुमचं ऑइल गेज सुद्धा दिलेलं आहे। आता तुम्ही बघू शकत असाल तर इथं ही ऑइल गेज दिलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला ऑइल लेवल किती ठेवायची त्याचं पण इंडिकेशन दिलेलं आहे। इथं 2 डॉट आहे, या 2 डॉटच्या मध्ये तुमचं ऑइल हे असलं पाहिजे। त्यानंतर याच्यामध्ये आपण विशेष लक्ष दिलं आहे की याच्यावर आपण ब्रीदर कॅप सुद्धा दिलेली आहे। बघत असाल तर ही ब्रीदर कॅप आहे। जेव्हा गिअरबॉक्स रोटेट होतोय तेव्हा काय होतं, याच्यामध्ये फ्रिक्शन तयार होते। फ्रिक्शन असल्यामुळे हीट जनरेट होते आणि ती हीट बाहेर निघायला हवी। जर ती बाहेर निघाली नाही तर ती काय होते, ऑइल सील किंवा बेरिंग त्याला डॅमेज करू शकते। तर ही ब्रीदर कॅप आपण इथं दिलेली आहे। तर याच्यामध्ये काय होते, जेव्हा काही क्लॉगिंग येते किंवा याच्यात कचरा वगैरे अटकते तर याच्यातून ऑइल येण्याची शक्यता राहते। तर तुम्ही ही जवळपास महिन्यातनं एकदा ही ब्रीदर कॅप काढून याला स्वच्छ डिझेलमध्ये धुवून परत तुम्ही ती लावून द्यायची। हा झाला आपला गिअरबॉक्स बद्दल। त्याच्यानंतर आता तुम्ही इथं बघा की आपण हा याला जो 3P लिंकेज दिलेला आहे, हा 3P लिंकेज हेवी दिलेला आहे आणि त्याला इथं कनेक्ट करताना बघा तुम्ही हा जो आम्ही याला आर्म दिलेला आहे, ही आर्म आहे, या आर्मला तो 3P लिंकेज इथं कनेक्ट केलेला आहे 4 बोल्टमध्ये। आणि हा जो आर्म दिला आहे, हा आर्म देताना आपण इथं साईडला बेंड करून दिलेला आहे। बेंड करण्यामागे काय याचा उपयोग आहे की मेन फ्रेम आणि मेम्ब्रेन पाईप याला चांगली मजबूती यावी आणि कुठं क्रॅकेजचा प्रॉब्लेम न येऊ यासाठी आपण याला इथं बेंड करून दिलेला आहे। आता आपण बघणार आहे की याचा जो साईड गिअरबॉक्स दिला आहे आपण BM 1200चा, याच्यामध्ये काय असं वेगळं दिलेलं आहे ते बघून घेणार आहे। तर पहिल्यांदा आपण बघा की इथं ऑब्झर्व करा, इथं आपण दिलेलं आहे 2 इयर वॉरंटी। तर आम्ही हे जे गिअर बनवतो, गिअरबॉक्सेस बनवतो, हे आम्ही स्वतः इनहाऊस बनवतो, त्याच्यामुळे आपण याची वॉरंटी सुद्धा देत आहे तुम्हाला। जर तुमचा गिअर 2 वर्षामध्ये कधी तुटला किंवा तुमचा ट्रान्समिशन शाफ्ट किंवा तुमच्या मेन गिअरबॉक्समधला गिअर कुठलाही तुटला तर आपण 2 वर्षात तो पार्ट तुम्हाला कधीही चेंज करून देतो। तर आता याच्यामध्ये बघा, आपण या साईड गिअरबॉक्समध्ये काय विशेष दिलाय तर याच्यामध्ये आम्ही ग्रीज यूज करतोय। ग्रीज का यूज करतोय तर काय होतंय, हे जे गिअर आहे कंटिन्यू वेगवेगळ्या स्पीडला रोटेट होतात, तर यामध्ये फ्रिक्शन जनरेट होते। फ्रिक्शन झाल्यामुळे हीट तयार होते
आणि याच्यामध्ये विअर अँड टिअरचे चान्सेस खूप वाढतात. तर विअर अँड टिअरमुळे काय होतं की त्या तुमच्या गिअरची झीज होते. तर ती झीज रोखण्यासाठी आपण याच्यात विशेष असं ग्रीस दिलेलं आहे. EP1 क्वालिटीचं आपण याच्यामध्ये ग्रीस यूज करतो. हे काय करतं आहे, त्या 2 गिअरमध्ये एक लेअर तयार करतो. त्याच्यामुळे तुमचं फ्रिक्शन आणि जी हीट जनरेट होणारी आहे ती कमी होईल, याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. आणि आता आपण बघूया याच्यामध्ये कुठले गिअर यूज करतोय. तर आपण याच्यावर जो हा टॉपचा गिअर आहे याच्यामध्ये आपण 24चा गिअर यूज करतोय. मधला जो गिअर आहे 43चा आहे आणि जो बॉटमचा गिअर आहे तो 34-30चा गिअर याच्यामध्ये यूज करतोय. आणि याला जो गिअर कवर दिलेला आहे प्रोटेक्शनसाठी हे 3 mm 2.5 mm शीटमध्ये 2 बोल्टच्या मध्ये आपण एम्बोसिंग करून दिलेलं आहे इथे. हे एम्बोसिंग करण्यामागचं कारण हे आहे की जेव्हा तुम्ही हे लॉकनट इकडनं टाईट करताय तर याच्यामध्ये एक प्रेशर क्रिएट होत आहे आणि हे जे लिकेज होणार आहे साईडला यातलं लिकेज होणार नाही, याच्याकडे आपण विशेष लक्ष दिलं आहे. यानंतर आपण बघूया बोनेटबद्दल माहिती. तर आता आपण बोनेटबद्दल बघणार आहे. तर हे जे आपण इथं बोनेट दिलेलं आहे हे सिंगल शीटमध्ये डिझाईन केलेलं बोनेट आहे. याला कुठलाही वेगळा पत्रा आपण वेल्डिंग केलेला नाही आहे. आणि मध्ये तुम्ही बघत असाल तर इथं 2 बाजूला आपण इथं स्ट्रेचिंग केलेलं आहे, याला बेंड केलेलं आहे, जेणेकरून जी या शीट आहे या शीटला मजबूती येण्यासाठी आपण स्ट्रेच करून दिलं की जे बाकी दुसऱ्या कॉम्पिटिटर रोटावेटरमध्ये तुम्हाला कुठेही हे दिसणार नाही. त्यानंतर आणखीन याच्यात एक विशेषता अशी आहे की हे जे आपण सॉकेट दिलेलं आहे हे सॉकेट आपण इथं मध्ये नाही दिलं, बाकी मध्ये देतात. आता हे खाली देण्याचं कारण असं की कुठलीही तुम्हाला वस्तू उचलायची असली तर त्याचा प्रॉपर सस्पेन्शनसाठी तुम्ही त्याच्या कॉर्नरवरूनच त्याला उचलचाल, मधून जर उचलणार नाही. कारण मध्ये दिलं असतं तर ही जे शीट आहे हे बोनेट आहे, बोनेट बेंड होण्याचे चान्सेस खूप वाढले असते. त्यानंतर तुम्ही अजून इथं विशेष मार्किंग केली असाल तर ह्याच्यामध्ये दिसते तुम्हाला हा जो इकडे कोनिकल आपण इथं बाहेर काढलेला आहे, हा बाहेर काढण्याचा उद्देश आपलं एकच याच्यामध्ये, कारण नॉर्मल रोटावेटरमध्ये स्ट्रेट येतोय आणि जेव्हा रोटावेटर जमिनीमध्ये चालतोय तर मध्ये एक असा रिच तयार होतोय. तो रिच आपल्या याच्यात तयार नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे कोनिकल एवढा अँगल आपण असा हा बाहेर काढलेला आहे. यानंतर आपण बघणार आहे अदर साईड प्लेटमध्ये आपण इथं बेरिंग हाऊसिंग आपल्याला दिसत आहे. तर याच्यामध्ये आपली काय विशेषता आहे, तर याच्यामध्ये आपली विशेषता अशी आहे की आपण हे वेल्डिंगमध्ये दिलेलं आहे. बेरिंग हाऊसिंग जे इथं फिक्सिंग केलेलं आहे वेल्डिंगमध्ये, आणि बाकी कॉम्पिटिटर इथं नट बोल्टिंगमध्ये देतात. नट बोल्टिंगमध्ये काय होऊ शकतं, तो नट बोल्ट कधी म्हणजे लूज झाला, आता जमिनीत चालणारी वस्तू आहे तर ती लूज होणारच आहे. तो नट बोल्ट लूज झाला म्हणजे ती बेरिंग निश्चितच तो तिथं खराब करू शकतो. तर हा पॉईंट आपण इश्यू सॉर्ट आउट करण्यासाठी इथं हा जो बेरिंग हाऊसिंग दिला आहे हा वेल्डिंगमध्ये दिलेला आहे. आणि याच्यामध्ये विशेष करून आपण खाली मेकॅनिकल फेस सील यूज केली आहे, जे की बाकी कॉम्पिटिटर इथे ऑइल सील सुद्धा यूज करतात. तर आपण इथे मेकॅनिकल फेस सील यूज केलेली आहे. आणि दुसरी याच्यात आणखीन एक विशेषता सांगायची म्हटलं तर इथं जे बेरिंग यूज केलं आहे ते आम्ही 6308चं बेरिंग यूज केलं, की जे आम्ही आमच्या 5.5-6 फुटामध्ये जे काही आमची मोठी रेंज आहे याच्यामध्ये यूज करतो ते सेम बेरिंग आम्ही इथं यूज केलं आहे. कारण आमचा जो म्हणजे असा डिफरन्स नाही राहिला पाहिजे छोटा रोटावेटर मोठा रोटावेटरमध्ये, तर इथं आपण हे याच्याकडे लक्ष दिलेलं आहे, जी बेरिंग फेल्युअर नाही होणार. तर आता आपण इथे बघणार आहे आपला रोटर पाईप. या रोटर पाईप जो की ब्लेड लागलेला जो पाईप आपल्याला दिसत आहे आपण याला रोटर पाईप असं संबोधतो. तर त्या रोटर पाईपमध्ये आपली काय विशेषता आहे, तर या रोटर पाईपमध्ये 2 प्रकारचे पाईप जनरली यूज होतात. एक तर एक सीमलेस पाईप आणि ERW पाईप. सीमलेस पाईप म्हणजे यामध्ये काय असतो, एक डायच्या माध्यमातून सॉलिड रॉडमधून एक आपण पाईप सेपरेट करतोय. आणि ERW पाईपमध्ये काय असते, एक शीट असते मेटलची, त्याच्यामध्ये ती डायमध्ये टाकून आतमधून त्याला वेल्डिंग केलं जाते. तो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स वेल्डिंग म्हणून यूज करतो. ERW पाईप हा ब्रेक होण्याचे चान्सेस राहतात, सीमलेसमध्ये तो प्रॉब्लेम राहत नाही. आणि आपण जो रोटर पाईप यूज करतोय तो सीमलेस पाईप यूज करतो. त्याची जी थिकनेस आहे ती 10 mm आहे. 10 mm मध्ये सीमलेस पाईप आपण इथं यूज करतोय. आणि याच्यामध्ये जे फ्लांचेस दिसत आहे तुम्हाला, तर या फ्लांचेसची जी साईज आहे आपण ते जवळपास एक 10 ते 12 mm फ्लांचेस साईज आपण त्या रोटरला यूज करतोय. तर ही एक आपली विशेषता आहे. ही जो आपण सीमलेस पाईप इथं यूज करत आहे यामुळे आम्ही सांगत म्हणजे शेतकऱ्यांना कॉन्फिडेंटली सांगतोय की 2 वर्ष तो आम्ही वॉरंटी देतो. जर तो पाईप तुटला तर आम्ही पाईप तुम्हाला तो रिप्लेस करून देऊ, याची आम्ही कस्टमरला शाश्वती देतो. का तर आम्ही तो सीमलेस वापरतो. तर यानंतर बघत असाल तर जी गव्हर्नमेंटने आता सबसिडी दिलेली आहे, तर त्या सबसिडीचा काहीतरी गव्हर्नमेंटने नॉर्म्स आहे की तुमचा तो लेझर कटिंगमध्ये त्याच्यावर एक प्लेट असली पाहिजे. जो काही तुमचा रोटावेटरचा मेन पार्ट आहे त्याच्यावर आपला एक लेझर कटिंग नंबर गव्हर्नमेंटचा असला पाहिजे, तो आपण इथे दिलेला आहे. यामध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे जो आपण इथं गिअरबॉक्स यूज केला आहे, तो मल्टीस्पीड गिअरबॉक्स यूज केलेला आहे. आणि याला तुम्ही जो इनपुट आहे याच्यामध्ये तुम्ही 540 आणि 1000 दोन्ही वापरू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जे काय आपले मागचे चेंज गिअर आहे ते चेंज करावं लागतील. जर 1000 RPM तुम्हाला 1000 RPM मध्ये कन्वर्ट केलं आहे करायचं असेल तर तुम्ही ते
आपण मागे त्याचं इंडिकेशन स्टिकर दिलेलं आहे, कुठले गिअर तुम्ही 1000 RPM साठी वापरायचे आहे त्याचं इंडिकेशन मागे दिलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। अशा प्रकारे आपण या रोटावेटरची बांधणी केलेली आहे, ती तर माहिती घेतलीत। आता ही बांधणी झाल्यानंतर याच्यावर अजून म्हणजे कुठलं आपण ऑपरेशन करतो प्लांटमध्ये याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। जेव्हा रोटावेटर कंप्लीट ओके होतो त्याच्यानंतर इथं बघत असाल तर तुम्ही ओके टेस्टिंगचा स्टिकर लावतोय आपण, तिथे ओके आहे। जर तो रोटावेटर ओके असेल तर याच्यावर नंतरचे जे ऑपरेशन होतात तर तो एक येतो टेस्टिंगचा, की गिअरबॉक्सचा आपण टेस्ट कुठला करतो ते ओके टेस्टेड येण्यासाठी। तर याच्यामध्ये आपण जो गिअरबॉक्स आहे त्याचा टेम्परेचर, त्याचा साऊंड, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो काही लिकेजेसचे प्रॉब्लेम असतील तो, ह्या 3-4 टेस्ट आपण याच्यामध्ये गिअरबॉक्समध्ये प्लांटमध्ये यूज करतोय। यानंतर ओके टेस्टेड झाल्यानंतर याच्यावर एक आणखी नेक्स्ट प्रोसेस राहते जी शॉर्ट ब्लास्टिंग प्रोसेस। तर या प्रोसेसमध्ये काय करतोय आपण, जो काही या रोटावेटरवर कुठं जंग असेल तो जंग काढण्यासाठी शॉर्ट ब्लास्टिंग प्रोसेस आपण इथे यूज करतो। जसं की समजा आपण बघत असाल की आपण जो सकाळी चहा घेतो त्या चहावर जी एक चहा जेव्हा गरम असतो आणि तो सडनली थंड होतो तर त्याच्यावर एक लेअर तयार होते, म्हणजे तो जो काही लेअर आहे ती तशी लेअर या रोटावेटरवर येते। कारण काय होतंय, जेव्हा मेटल शीट बनतात तर तेव्हा ते हाय टेम्परेचरवर हीट होतात आणि सडनली लो टेम्परेचरवर कूल करतात, तर त्याच्यामुळे त्या शीटवर एक तशी चहासारखी एक लेअर तयार होते किंवा त्याच्यावर गंज चढतो आणि सोबतच त्याच्यावर एक ट्रेस राहतो। तो ट्रेस रिलीज करण्यासाठी किंवा तो गंज काढण्यासाठी याच्यावर आपण जी शॉर्ट ब्लास्टिंग प्रोसेस यूज करतो, की बऱ्याचशा कंपन्या याच्यामध्ये कॉम्पिटिटर कंपन्या ज्या आहेत ते ह्या प्रोसेसकडे लक्ष देत नाही, त्याच्यामुळे रोटरची लाईफ ही कमी होते आणि थोडंसं खर्च जास्त लागतो, याच्यासाठी कॉम्पिटिटर ते अवॉइड करतात। पण आम्ही या गोष्टीकडे लक्ष देत नाही की ते कॉस्टिंगमध्ये किती जातं आहे। आपल्याला जो प्रोडक्ट बनवायचा आहे तो हेवी क्वालिटीमध्ये असला पाहिजे आणि शेतकऱ्यांना तो बेस्टच दिला पाहिजे, याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष असते। त्याच्यानंतर याच्यावर आपण काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते इन्स्ट्रक्शनचे स्टिकर लावलेलं आहे। तुम्ही त्याच्यामध्ये जे ऑइल ग्रीसिंग आहे कसं करायला पाहिजे, किती तासानंतर करायला पाहिजे ते स्टिकरसुद्धा इथं आपण लावून दिलेलं आहे। त्याच्यानंतर सोबतच आम्ही आपल्या कंपनीचा टोल फ्री नंबरसुद्धा याच्यावर स्टिकर लावून दिलेला आहे। जर तुम्हाला काही इश्यू असेल तर तुम्ही लगेच टोल फ्री नंबरला संपर्क साधून तुम्हाला विदिन 1 ते 2 आवरमध्ये त्याच्यावर सोल्युशन आपण प्रोव्हाइड करतोय। सोबतच तुम्हाला जर हा रोटावेटर खरेदी करायचा असेल तर तुम्ही जवळच्या आमच्या डीलरशिपला व्हिजिट करू शकता किंवा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा आणि आमची वेबसाईटसुद्धा तिथं दिलेली आहे, तुम्ही गुगलला तिथं जाऊन सर्च करू शकता। धन्यवाद।